मनसे नेते अमित ठाकरे हे पुणे कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। पुण्यातील विधानसभा निहाय कार्यकर्त्यांची ते चर्चा करतायत। अमित ठाकरे मनसे कार्यकर्त्यांची बैठक सुद्धा घेणार आहेत। अमित ठाकरेंनी मुरलीधर मोहोळ यांची सुद्धा भेट घेतलेली आहे। मनसेच्या गोटात सुद्धा आपल्याला हालचाल बघायला मिळते। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एक संघटनात्मक वेगळी ताकद गेल्या अनेक वर्षापासूनची पुण्यामध्ये आहे आणि ही संघटनात्मक ताकद ही मनोमिलनच्या माध्यमातून आता सगळे आम्ही एकत्र काम करणार। मला असं वाटतं की निश्चितपणे या विजयाचा मोठ्या विजयामध्ये रूपांतर आता झाल्याशिवाय राहणार नाही। अमित साहेबांनी काही चर्चा आमची झाली, त्याच्यामध्ये निश्चितपणे त्यांनी काही गोष्टी सांगितल्या। निवडणुकीची रणनीती काय असावी या संदर्भात आमचं बोलणं झालं आणि मी त्यांना शब्द दिलाय, विश्वास दिलाय की महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, आरपी आणि भारतीय जनता पार्टी हे अगदी एका दिशेनं एका दिलानं सगळे आम्ही काम करू आणि निश्चितपणे तुम्हाला अपेक्षित असा विजय या ठिकाणी आम्ही मिळवू। भाजपचे उमेदवार आदरणीय मुरलीधर मोहोळ हे या ठिकाणी अमित साहेबांना भेटायला आले आणि अमित साहेबांनी त्यांना एक कुंडी भेट देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं आणि अमित साहेबांनी आमच्या बैठकीत सगळ्यांना सांगितलंय की आपले शहराध्यक्ष असतील, उपशहराध्यक्ष असतील, विभागाध्यक्ष ज्या पदाधिकारी असतील त्यांना सन्मानाने या ठिकाणी वागणूक देऊन सन्मानाने हा आपल्याला सगळा प्रचार करायचा, महायुतीचा प्रचार करायचा आहे। त्यामुळे अमित साहेबांनी आज सगळ्यांशी चर्चा केली आणि अमित साहेबांनी स्वतः सांगितले की आपण या पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ असेल त्यांचा प्रचार करायला हरकत नाही।